आज खरंच एक वेगळा योग आहे. मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे. पण कुडाळ रोटरी, माझे मित्र मकरंद, अनिताताई, सिद्धे सर, राकेश, भाग्यश्री, गजा, बस सगळेच आपल्या परिवारातलेच आहेत. आणि तुम्ही सगळे मंडळी उदावशी कुडाळ तालुक्यातले सगळे दिसत आहेत. बऱ्याच वेळा आपण कुठे ना कुठे बातमीच्या स्वरूपात असू दे किंवा कुठेही भेटत असतो, रेस्क्यू असू दे, भेटत असतो. दोन मुद्द्यांवर मी फक्त बोलणार. एक पहिली एक गंमत म्हणून एक बोलणार आहे की सिंद्रे सरांनी जो प्रसंग सांगितला, कदाचित सिंद्रे सरांनी मला फार ओळखलं नसेल, आता तरुण भारत मध्ये आहे म्हणून ओळखलं असेल, पण सिंद्रे सर ज्यावेळी तुमच्या प्रसंग जो घडला, तुमच्या बाजूला जो होतो तो मीच होतो. तुम्ही कदाचित ओळखला नसाल, पण त्याच्या पुढेही सांगतोय, तुम्ही बेशुद्ध पडल्यानंतर जे मला भोगावं लागलं, म्हणजे काय असते, जे मगाशी तुम्ही कोणी सांगितलं हॉस्पिटल मधली परिस्थिती तुम्हाला आधी सांगतोय. अनिश्चित सर्प यात्रा आली होती. मी वेंगुर्ल्यात होतो, दाभोलकर सरांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आणि मग आम्हाला काय, संध्याकाळी जाहीर प्रोग्राम वेंगुर्ल्यात होता. सकाळी बसून काय करायचं, तर सकाळी त्याच्यापेक्षा कोणीतरी डोक्यात काढलं की वेगवेगळ्या शाळांमध्ये चला आणि तिकडच्या मुलांना, शिक्षकांना मार्गदर्शन करा. सिंद्रे सर आमच्या ग्रुपमध्ये होते, पण जी सर्प यात्रा आलेली होती ती बाहेरनं आलेली होती. प्रत्येकाने आपले किट, सर्प वगैरे घेऊन आलेले होते. तर प्रत्येकाने आम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून ठरवून दिले. सिंद्रे सरनी जबाबदारी घेतली, कुठल्या तरी शाळेत जायचे. मी नुकतं पत्रकार म्हणून त्यावेळी कामाला होतो. मी म्हटलं एका शाळेची परवानगी घेतो. मला परोळे हायस्कूलची परवानगी मिळाली. परोळे हायस्कूल की हायस्कूल नाही, शाळा रस्त्यावरची जी तिकडची परवानगी मिळाली. हा, आणि सिंद्रे सर आणि मी स्कूटरने मीच होतो. तुम्ही विसरला, मी विसरणार नाही, आयुष्यात विसरणार नाही, कारण तो प्रसंग तेवढा जीव घेणा होता. जर तुम्ही आणखी सांगायला चुकलं, कारण एकच टेबल होतं. टेबलावर सगळे सापांचे सगळे बटवे होते. मी बाजूला बसलो आणि सिंद्रे सर जणू काय मी सर्पतज्ञ असल्या आविर्भावात बसतो. मला काय मानकर, सिंद्रे सरांना आम्ही ओळखत होतो. सिंद्रे सर आहेत म्हणजे काय, सापांची हिंमतच नाही. मी घाबरलेलोच होतो. मुलं बसलेली होती, गुरुजी सगळे बाजूला बसलेले होते. सिंद्रे सरांनी एक एक साप काढून दाखवता. मला वाटतं तो घोणच होता. तुम्ही हात नाही केला होता. मी तुम्हाला सांगतो काय केलं होतं. तुम्ही लास्टला घोणच बाहेर काढला. तो थोडासा आळशी कसा होता ऐकू ना, आणि घोणच कसा गुदकरतो, आवाज काढतो, ते दाखवायला म्हणून माईक तुम्ही समोर नेला. त्याच्या आवाज काढत नव्हते म्हणून डोक्यावर हात, त्याबरोबर लक्ष समोर मुलांकडे होता. त्याबरोबर घोणसने जो बाईट केला, मी बाजूला होतो, तो असा फुल बाईट होता सरांना. सरांच्या लक्षात आलं. सरनी तुम्ही मला त्याच वेळी सांगितलं की शेखर ताबडतोब गाडी बघ, बाहेर कुठलंही वाहन, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, जावं लागेल. म्हणून मला काय सांगते, माझ्या पाय धपटते. गुरुजी आपल्याच नादात, विद्यार्थी आपल्याच नादात. तो घोणस पुन्हा त्या बटव्यामध्ये भरेपर्यंत घोणसने सेकंड बाईट केला. तो एवढा बाईट होता ना, तोपर्यंत सरांनी मी तिकडे टाकलं आणि मी पळत हाताला मी पळत शाळेच्या बाहेर पडलो. लोकांना, मुलांना काय समजे नाही, ही पळापळ कसली, काय गुरुजीला काय समजे ना. सर तुमचं सुदैव म्हणा की त्यावेळी पल्स पोलिओची मोहीम सुरू झालेली होती आणि परोळे PHC ची गाडी नुकतीच पास होत होती तिकडे. मी अक्षरशः रस्त्यावर आडवा करून त्यांना गाडी थांबवली. म्हटलं थांबवा. डॉक्टर होत्या. म्हटलं असं असं झालंय, आम्ही अमुक अमुक आलोय, बाईट झालाय, सरांना ताबडतोब ऍडमिट करावं लागेल. सर तुम्ही शाळा सगळं ते बटवे वगैरे एकत्र, पिशव्या एकत्र करून बाहेर येईपर्यंत शाळेच्या सरांच्या तोंडातनं रक्त वगैरे बाहेर पडायला लागलं. हे आम्ही बघितलेलं. गुरुजींनी मला सगळ्या द्यायच्या तेवढ्या शिव्या दिल्या. चुकून कोणी तर घाबरून माझ्यासारख्याच्या ताब्यात जर असता गणस तर मी फेकून दिला असता. ते सगळी मुलं समोर होती, काहीतरी अनर्थ झाला असता. पण सुदैवाने ते झालं नाही. ताबडतोब त्या PHCच्या गाडीत सरांना घातलं आणि परोळे PHC मध्ये नेलं. तिकडे हेच आम्हाला सांगण्यात आलं की अँटीव्हेनम नाही आहेत, तुम्ही दुसरीकडे करा. मी म्हटलं मी कुठनं आणायचे ते मला सांगा तुम्हाला. पण मग मला कुडाळवरनं मला कोणतरी एक गाडीवाला भेटला. आम्ही अवघ्या 20 मिनिटाच्या अगोदर कुडाळला जाऊन मी त्या घेऊन आलो.
आणि सरना ट्रीटमेंट सुरू झाली त्यावेळी ते जबाबदारीची सही करावी लागते. त्यांचे नातेवाईक कुठे आहेत, काय घरी कोण कसं करणार, म्हणजे आणखी सेवा पडतील. शेवटी मी डॉक्टरांच्या हातापाया पडलो, सही करणारा सुद्धा मीच होतो. आणि सुदैवाने 2 दिवस म्हणजे वाईट एवढा कोणी सर्प मित्र असला तरी घाबरला होता, कारण तो फुल वाईट होता आणि घोणच तो खूप चिडलेला होता. काय ते मी प्रत्यक्ष समजतो आणि डॉक्टरनी मला एवढ्या शिव्या दिल्या की तुम्ही पत्रकार स्वतःला शाणे समजता, असं जर कुठे असेल तर अगोदर आम्हाला कल्पना दिली पाहिजे, अमुक तमुक सगळ्या शिव्या सर तुमच्या. तो पण काय परिस्थिती असते हॉस्पिटल मधली आणि पेशंटवर काय येऊ शकते, हे तो अनुभव माझा मी कधीच विसरणार नाही. तुम्ही त्या अनुभवानंतर आज भेटला, याला किती वर्ष झाली कल्पना करा. आज आपण एकत्र आलो, 98 मधली गोष्ट आणि 98 नंतर आज आपण एकत्र आलेलो आहोत. तर ही अशी घटना. लोक काय कमेंट्स करायची तुम्हाला सांगतोय, अरे हे काय सांगतायत, साप दाखवतायत, ते दात काढलेले साप आहेत, ते खोटं सांगतायत आम्हाला, ते चावणार नाही त्यांना माहित म्हणून ते हाताने दाखवतात. हेच आधी आमच्यावर टीका झालेली आहे. संध्याकाळच्या कार्यक्रमात मग तिकडे पेंगुल्यात अनाऊन्स करण्यात आले की आपल्याकडचा एक कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट आहे. त्यावेळी लोकांना समजलं की हे जे साप फिरवतात ते खरेच विषारी आहेत, खरेच दात असलेले आहेत. ते त्यावेळी लोकांना समजले. त्यांचं अशी टीका करायची आमच्या. हा प्रसंग आणि आज एवढ्या वर्षांनी सर तुम्हाला खूप बघून बरं वाटलं. दुसरा म्हणजे मला आज आश्चर्य वाटलं की माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती डेअरिंगच केलं नाही त्याच्यात खजानावाल्यानं माहित नसेल, तुम्ही नसेल, कारण मी त्याच्यानंतर शिक्षकांनी एवढ्या मला शिव्या दिल्यात ना, मुलांना काय झालं तर जबाबदारी कोणाची अमुक तमुक खूप काय काय ऐकून घेतलेलं त्यावेळी. पण ती खरीच चांगली यात्रा होती. हा एक ऍक्सिडेंट होता. दुसरं म्हणजे मी सगळ्यात कौतुक करेन रोटरीचं आणि मकरंदला मी अरे तुला काय म्हणतो, मकरंद मी स्पोर्ट्स मधले सगळे एकत्र असायचो त्याच्यामुळे म्हणतोय. मकरंद खूप माझ्या जवळचा मित्र आहे. तुम्ही लोकांना जी खंत असते ना की कामापुरतं लोक पहिल्यांदा जोपर्यंत तुम्ही येता आणि साप पकडेपर्यंत तुम्ही देव असता, साप पकडून झाल्यानंतर काहीच नसतंय, म्हणजे काहीच व्हॅल्यू नसते. ही तुमचं कामच आहे. तुम्हाला ना प्रतिष्ठा काय त्याच्यात काही अंशी आम्ही जबाबदार आहोत असं आम्ही मानतोय की ही प्रतिष्ठा मिळवून देणं हे आमचं काम आहे, मीडियाचं काम आहे. आणि कदाचित आपण फक्त त्या वेळेपुरतेच येत असो, मी तर ते करत असतो, पण असे एकत्र येत नाही. ते रोटरीने केलंय. नक्की याच्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याच्यासाठी बरंच काय काय करावं लागतंय. म्हणजे आपल्याला नेहमी फोकस मध्ये राहण्यासाठी एखादी डिरेक्टरी, एखादे नंबर्स, आता इन्शुरन्सचा मगाशी कुणीतरी विषय काढलेला होता की तुमचा इन्शुरन्स काढणं वगैरे हे होता, फक्त ते सातत्याने जरा धरून ठेवावं लागतं किंवा आम्हाला लावून धरावं लागतं. तर मी निश्चितपणे बरेच जण आहेत गावडे, तुम्ही आपण बोलतोच नाही, बरेच जण आहेत, ते कुणीतरी एकाने कायम कोऑर्डिनेट जर केलं तर मला वाटतं की आपण असे नक्कीच कार्यक्रम करू. आणि कार्यक्रम करण्याच्या प्रतिष्ठा मिळवून देणं हे आम्ही मीडियावाले नक्कीच करणार आहोत. गजा कांदळगावकरांनी मला सकाळी याबाबत सांगितलं, मला खूप आवडलं की तुम्ही लोक खरंच रात्री अपरात्री येत असतात, पण मला माहित आहे की सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत. कोण ज्यावेळी पेट्रोलचा खर्च देताना सुद्धा कोण पुढे मागे करतात, हे वाईट वाटतंय. तर साप काय गरीब श्रीमंत बघून कोणाच्या घरात घुसत नाही. तो एखाद्या गरीबाच्या वेळी आला तर किमान बाजूच्या शेजारच्यानी तरी कोणीतरी रिस्पेक्ट देऊन किमान पेट्रोलचा खर्च तरी द्यायला हवा. आपण जर मगाशी कोणीतरी सांगितलं की हा व्यवसाय आपला करायचा नाही, पण काय होतं की व्यवसाय नकोच करूया आपण, पण सगळी सोंग करू शकतो, पैशाची सोंग करू शकत नाही. तुम्ही कुठनं लांब न आल्यानंतर तो खर्च कोण करणार काय, हे सगळंच असतं. आणि एकदा का तुम्ही त्याच्यातनं साप बाहेर काढला की तो ज्याच्या घरात गेला त्याची जबाबदारी संपल्यासारखीच करतात, ते पुढे काय बघत नाहीये. साप पकडत असताना बरेच अपघात झालेले आहेत, बऱ्याच जणांना बाईट झालेले आहेत, बऱ्याच जणांचे मृत्यू पण झालेले आहेत, हे पण आम्ही बघितलेलं आहे किंवा आम्हाला माहित आहे. तर याच्यासाठी आपण, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही
बरेच साप पकडणारे ते मंत्रलेले तांदूळ हे होतं हे सुद्धा गोष्टी करतात। मला माहित आहे, मी एक त्यावेळी खूप असा एनर्जेटिक पत्रकार होतो। बरेच साप पकडायचे मंत्र आले पाहिजे आणि ते मंत्राची ताकद वाढली पाहिजे म्हणून ग्रहण असते ना, सूर्यग्रहण, त्यावेळी जलसमाधी घेऊन पाण्याच्या खाली मी बातमी कव्हर केलेली आहे। हा तुम्हाला माहित असेल, मी स्वतः जाऊन, माझे मित्रच आहेत ते, पण मला वाटतं हे नको करूया आपण, असं या पद्धतीने करायचं म्हणजे अंधश्रद्धा पसरल्यासारखं आहे। त्याच्यापेक्षा आपण कॉलेजमध्ये शाळांमध्ये असे प्रोग्राम काही ठेवू हवे नाही, पण त्याच्यासाठी तुमचा प्रत्येकाचा अभ्यास हवा। पारंपरिक ज्ञानावर तुम्ही अभ्यास करूनच करा, तुम्ही रेस्क्यू चांगले करता, पण तरी तुमच्या हरक्यातला कोणी जर एखाद्या मंत्र तांदळाचे असे हे करत असेल तर लोकांना पटकन त्याच्यावर विश्वास बसतोय, तर तसं नको करूया। पण त्या अंधश्रद्धा खूप पसरलेली आहे, जर तुम्ही तांदूळ नाही दिले ना तर ते कोणाकडे तरी हे करतात, म्हणजे तुम्ही तांदूळ शिव्या घालून जरी दिले तरी त्यांना हे वाटतं नाही म्हणून ही अंधश्रद्धा दूर करायची जबाबदारी आमची मीडियाची आहे। मला माहित आहे, म्हणजे हे कसं मांडायचं, लोकांसमोर वारंवार काय करायचं हे समजतंय आम्हाला, ही तुमची जबाबदारी, ही आमची सगळ्या मीडियाची जबाबदारी आहे, ते आपण दूर करू। पण कोणी जर करत असेल ना तर मला वाटतं हे टाळायचं, आणि जर शास्त्रशुद्ध माहिती देणारा असेल आणि पकडणारा असेल, मला वाटतं आणखी महिलांनी पण याच्यात यायला हवं, कारण बरेच आपण सोशल मीडियावर आणि बघत असतो काही महिला खूप धोका पत्करून आणि असे रेस्क्यू करत असतात, तर त्यांनी पण आता भक्ती आलेलीच आहे, भक्तीला आपल्या बिरादरीत घ्यायला काय हरकतच नाही, पण ते व्हायला हवं। अशा पद्धतीची ट्रेनिंग असते, जशी सिंद्रे सरांनी विद्यार्थी घडवले असे मला वाटतं शाळांमध्ये व्हायला हवं, तर तो चांगला आवडणेच आहे। कारण तुम्ही फार मोठं काम करता, तुम्ही फक्त साप पकडत नाही, कदाचित तुम्हाला ते माहित असेल की नाही माहित नाही की तुम्ही केवढं काम, तुम्ही एक पर्यावरण रक्षणाचं फार मोठं काम करतात, आपल्याला ते माहित पाहिजे, आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे। तुमच्याकडे खूप कला असते, तुम्ही खूप रिस्क घेता, तुम्ही चांगल्या पद्धतीने ज्ञान असतं, पण तुम्हाला जर ते सांगता येत नसेल तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही। मग तुम्ही असेच पकडणारे 200 रुपये दिले की येतात आणि त्या म्हटल्यानंतर जातात, असंच होणार आहे। तुम्हाला जर रिस्पेक्ट तुमच्या या कलेला तुम्हाला मिळाला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये असू दे आणि इतर ठिकाणी, तर आपल्याला सायंटिफिक आणि बोलता व्यक्त होता आलं पाहिजे। त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा, तुमच्यापैकी बोलणारे कोण असतील तर ते व्यवस्थित माहिती घेऊन करा। बाकी जो आदर मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे समाजाप्रती, जसं आज रोटरीने केलंय ना, नक्की आम्ही सगळे मीडियाच्या वतीने मी सांगतो आणि मी माझ्या तरुण भारतच्या वतीने सांगतो की केव्हाही फोन करा। माझ्याही लक्षात आलं हे महत्वाचं काम आहे, तर निश्चितपणे मी सुरुवात करेन, माझ्याकडून सुरुवात करेन। बरेच तुमच्यापैकी मित्र आहेत, इतर जिल्ह्यातले इतर पण माझे मित्र आहेत, जास्तीत जास्त चांगली माहिती घेऊन आपण लोकांसमोर जाऊया। तुमच्या मनातली जी खंत आहे ती खंत दूर करायचा आम्ही प्रयत्न करू। सगळ्यात केला हा सन्मान मिळवून देणं, कौतुकाची थाप देणं हे फार मोठं असतं, आणि कुडाळ रोटरीने ते केलं। मकरंद, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो की खरंच समाजात अशी बरीच लोक आहेत जी सापाच नाही बरीच रेस्क्यू करणारी आहेत। तुम्हाला आठवत असेल मी त्या ढोले बाबू बद्दल दिलेलं, ढोले बाबूला तुम्ही सगळेच ओळखतात, मालवण मधल्याचा, तो फक्त प्रेत काढायचा, अरे काय त्याची व्हॅल्यू होती, फक्त काहीतरी एखादी बॉडी पडली तरच त्याला बोलवून घ्यायचं, इतर वेळी त्याला अडदूरची भाषा वापरायची। तो ढोले बाबू किती मान आहे, असे सगळीकडे आहे ढोले बाबू। हे ज्यावेळी मी वृत्तपत्रातून आणलं त्यावेळी मला आठवतंय की त्यावेळी सावंतवाडीच्या लोकांनी सावंतवाडीला वन महोत्सव भरलेला, दीपक केसरकर त्यावेळी त्याचे गेस्ट होते, त्यांचं नाव कट करून त्या वन महोत्सवाचं उद्घाटन ढोले बाबूच्या हस्ते केलेलं होतं। हा त्याचा सन्मान होता, तो आता सन्मानाने वावरतो। असा प्रत्येक क्षेत्रातले, जसे तुम्ही आहात तशा प्रत्येक क्षेत्रातले समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना, सामान्यातल्या सामान्य व्यक्तींना सन्मान मिळायला हवा। रोटरी करते, मला खूप आनंद झाला की तुम्हाला हे सुचलं, हेच खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे, मोठं काम आहे। हे पण सामाजिक काम आहे, समाजातला असा एक घटक जो इतर समाजासाठी करतो त्याला सपोर्ट करणं हे सुद्धा सामाजिक काम आहे। आमची पण सामाजिक जबाबदारी आहे की अशांना पुढे आणणं नक्की आम्ही करू। मला खूप छान वाटलं या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्र, आणि म्हणजे माझ्या लक्षात आलं तुम्ही एवढ्या कुत्र्या कोण पटकन एवढे जमत नाही, सगळे तुम्ही काम करणारी लोक आहात,
ओळखतो तुम्हाला सगळ्यांना आलात या ठिकाणी, खूप छान वाटलं. नक्की तुम्हाला रोटरीची तर साथ आहे, आम्ही तरुण भारत म्हणून असेल आणि सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. नक्की तुम्हाला या तुमच्या कार्याला सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न करू असं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो, विश्वासपूर्वक सांगतो आणि माझे मनोगत मांडतो. धन्यवाद.